Hello student, topic number 2nd, account of not for profit concern on lecture number 3rd. Specimen of receipt and payment account. Last lecture we had seen what is the receipt and payment account. An account prepared by a not for profit concern to record the summary of all types of cash receipt and cash payment is called receipt and payment account. It gives the summary of cash transactions and bank transaction. It is similar to cash book maintained by the trading organization. Receipt and payment account is a real account. This account start with opening balance, means cash and bank balance or overdraft. Closing difference of this account show either cash and bank balance or bank overdraft. आता लास्ट लेक्चरला आपण जे काय बघितलेलं होतं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट म्हणजेच काय, म्हणजे त्याचे पूर्ण सगळं इंट्रोडक्शन बघितलेलं होतं. इथे तुम्हाला स्पेसमेन दाखवलेला आहे. स्पेसमेनमध्ये काय सांगितलं आहे तर ओपनिंग बॅलन्स असतो. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये ओपनिंग बॅलन्स असतो. हा कॅश इन हँड असेल, कॅश ॲट बँक असेल, अदरवाईज ओव्हरड्राफ्टमध्ये असू शकतो. आणि तसंच एंडला जो डिफरन्सेस येतो त्याला देखील कॅरी डाऊन म्हणतो आहे, म्हणजे क्लोजिंग बॅलन्स म्हणतो आहे. हा कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, अदरवाईज ओव्हरड्राफ्टमध्ये देखील आपल्याला मिळू शकतो आहे. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हे सिमिलर आहे, आपल्या कॅशबुकशी रिलेटेड आहे. आपण 11th बघितलेलं आहे कॅशबुक कोणतं कशा पद्धतीने प्रिपेअर केलं जाते. सेम टू सेम आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट बनवते आणि म्हणून ते कॅशबुकशी रिलेटेड आहे किंवा कॅशबुकशी सिमिलर आहे, म्हणजेच ते रिअल अकाउंटचा रूल त्याला लागू होतो आहे किंवा ते रिअल अकाउंट आहे असं आपण म्हणू शकतो, कारण कम्स इन अँड गोज आउटचाच या ठिकाणी रेकॉर्ड्स होतं. मग आता बघा या ठिकाणी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट जे आहे स्पेसमेन दिलेला आहे. त्या स्पेसमेनमध्ये काय दिसतंय बघा, ओपनिंग बॅलन्स आहे टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. ओपनिंग जर नॉर्मल बॅलन्स असेल तर तो डेबिट साईडला दिसणार, पण ओव्हरड्राफ्ट बॅलन्स असेल तर तो क्रेडिटला दिसणार. जर ओव्हरड्राफ्ट असेल तरच, अदरवाईज नाही दिसणार. आता रिसिप्टमध्ये जेवढ्या काही रिसिप्ट्स असतील रिसिव्ड केलेले ज्या काही घटक आहे ना तो डेबिट साईडला दिसतो आहे. स्पेसमेनमध्ये रॉंगली दोन्ही साईडला रिसिप्ट दिसते. रिसिप्ट साईड ही डेबिट आहे आणि पेमेंट साईड ही क्रेडिट आहे. मग ज्यासाठी आपण पेमेंट केलेलं आहे, म्हणजे ज्यासाठी अमाऊंट आपण पेड केली आहे, आपली कॅश गोज आउट झालेली आहे, ती सगळी तुम्हाला पेमेंट साईडला म्हणजेच क्रेडिट साईडला दिसणार. तर डेबिट साईडला ज्याच्यासाठी तुम्ही अमाऊंट जी रिसीव केलेली आहे, अदर समोरच्या पार्टीकडून जी काही अमाऊंट रिसीव केलेली आहे ती सगळी डेबिट साईडला दिसते. फॉर एक्झाम्पल एंट्रन्स फीज, ॲडमिशन फीज, लाईफ मेंबरशिप फीज, लेगॅसीज, गव्हर्मेंट ग्रँट्स हे आपण काय केलेत, रिसीव केलेत. आणि ते रिसीव केलेत म्हणून ते काय झालं आहे, आपलं इन्कम जे आहे ते वाढवतं आहे, म्हणजेच ते कम सीन आहे, हे डेबिटला दिसते. तर सॅलरी असेल, प्रिंटिंग स्टेशनरी असेल, जनरल एक्सपेन्सेस असेल, इलेक्ट्रिसिटी चार्जेस असतील, ऑडिट फीज असेल, टुर्नामेंट फीज असतील, हे सगळ्यासाठी आपण काय केलं आहे, हे एक्सपेन्सेस आहे, याच्यासाठी आपण पेड केलं, म्हणजेच आपली अमाऊंट ही आऊट झालेली आहे, गोज आऊट झालेली आहे. मग ते दिसणार पेमेंट साईडला, मीन्स क्रेडिट साईडला दिसणार. अशा पद्धतीने या ठिकाणी पोस्टिंग केलं जातं. त्या डेबिट साईडला काय काय आहे ते सगळं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तर आहेच, पुन्हा हवं असेल तर इथे मी तुम्हाला सांगते. ओके. सबस्क्रिप्शन हे मात्र तुमच्यासाठी नवीन आहे. सेम आता इथे आपण बघतोय हे आपलं फायनल अकाउंट ज्यांचं व्यवस्थित झालेलं आहे किंवा क्लिअर झालेलं आहे त्यांना अगदी व्यवस्थित कळणार आहे. जर बायचान्स तुमचं फायनल अकाउंट क्लिअर नसेल किंवा फायनल अकाउंटमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर ते तुम्ही आताच्या आता क्लिअर करून घ्या, कारण जर फायनल अकाउंट ज्याला 100% कळलं आहे त्याला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा टॉपिक कळायला मला वाटतं 2 दिवसाच्या वरती एकही दिवस लागणार नाही. ओके. सबस्क्रिप्शन ही इन्कम आहे आणि ते इन्कम 3 टर्ममध्ये दिसतं. एक म्हणजेच करंट इयरचं तर असतंच, प्रिव्हियस इयरचं असेल तरी दाखवलं जातं आणि नेक्स्ट इयर असेल तरी दाखवलं जाते. म्हणजेच रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये प्रिव्हियस इयर, करंट इयर आणि नेक्स्ट इयरचा बॅलन्सेस दिसत असतो. देन एंट्रन्स फीज, ॲडमिशन फीज, लाईफ मेंबरशिप फीज, लॅगॅसीज,
गव्हर्मेंट ग्रँट, डोनेशन्स, 2 टर्ममध्ये सांगितलं आहे. जनरल म्हणजे नॉमिनल, स्पेशल डोनेशन्स असेल तर ते स्पेसिफिक फंडसाठी ट्रान्सफर करावं लागतं, लाईक ॲज बिल्डिंग फंड, प्राइज फंड, टुर्नामेंट फंड ॲटसेट्रा. डिव्हिडंड रिसिव्ड, हायर रेंट ऑफ ऑल रिसिव्ड, सन्ड्री इन्कम मीन्स अदर सन्ड्री इन्कम, सेल ऑफ ओल्ड मशिनरीज किंवा अदर्स, फर्निचर अँड sale of old newspapers, scrap, miscellaneous receipt, tournament receipt, cricket fees, tuition fees, term fees, collection of fine, locker rent, exam fees, etc. Then payment side, बँक ओव्हरड्राफ्ट. ओव्हरड्राफ्ट म्हणजे जर ओव्हरड्राफ्ट असेल तरच आपण हा क्रेडिटला घेणार. जनरली याचा बॅलन्स हा डेबिट असतो. क्रेडिट आलेला असेल तर तो ओव्हरड्राफ्ट असणार आहे. सॅलरीज, प्रिव्हियस इयर, करंट इयर, जी काय असेल ते. रेंट, आता या ठिकाणी हे प्रत्येक घटक ज्याच्यासाठी आपण पेड करतो आहे तो काही वेळेला ॲडव्हान्सली पेड झालेला असणार, तर रिसिव्ड करतो ते काही वेळेला ॲडव्हान्स रिसिव्ड पण असणार सेम. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, जनरल एक्सपेन्सेस, इंटरेस्ट ऑन बँक लोन, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, ऑडिट फीज, टुर्नामेंट फीज, वेजेस, purchase of sport material, insurance, telephone, mobile expenses, bank charges, postage, conveyance, expenses of annual functions, fixed deposit, purchase of fixed assets, for example books, furniture, building, investment, etc. Newspapers, office expenses, repairs अँड अदर्स मीन्स एटसेट्रा. ओके, हे सगळे आहे ते पेमेंट्स ज्याच्यासाठी आपण पेमेंट्स केलेलं आहे, म्हणजेच आपली कॅश आऊट झालेली आहे. आणि त्यानंतर रेग्युलर मेथडने आपण अकाउंट क्लोज करणार. आणि अकाउंट क्लोज करत असताना डेबिट आणि क्रेडिटमध्ये जे काय डिफरन्स दिसतो आहे तो डेबिट क्रेडिटनुसार त्याला नावं देणार. जर डेबिट साईडला शॉर्ट असेल तर त्याला ओव्हरड्राफ्ट म्हणणार, कारण त्याचा बॅलन्स हा कॅरी डाऊन इथे आहे. ब्रॉड डाऊन होणार तो क्रेडिटला येतो. कॅश इन अँड कॅश ॲट बँक आपण लिहिलं आहे. जर क्रेडिट साईडला जर असेल म्हणजेच केव्हा डेबिट साईड मोठी असेल म्हणजेच इन्कम जास्त असेल तर कॅश इन अँड कॅश ॲट बँक दिसणार आहे, म्हणजेच त्याचा ओपनिंग बॅलन्स हा डेबिटला येते जसं की आपल्याला वरती दिसते. देन नेक्स्ट साईड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट जे आहे हे देखील आपण अगोदर बघितलेलं आहे. आता आपल्याला इथे स्पेसमेन दिला आहे. द ॲक्च्युअल इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. फायनल अकाउंटचं जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे त्याला अगदी सिमिलर आहे. ते या ठिकाणी रेव्हेन्यू इन्कम अँड रेव्हेन्यू एक्सपेन्सेसचाच रेकॉर्डिंग केला जातो आहे. पण जसं की रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये प्रिव्हियस इयर आणि नेक्स्ट इयरचं रेकॉर्ड होतं तसं या ठिकाणी होत नाही. यामध्ये फक्त करंट इयरचंच रेकॉर्डिंग होणार आणि प्रिव्हियस इयर नेक्स्ट इयर असेल तर ते लेस केलं जाणार. मीन्स an account which is prepared by the not for profit concern to record expenses and income of revenue nature and to ascertain whether the concern has sufficient income to meet its expenses is called income and expenditure account. It is the just similar to the profit and loss account of the trading concern. This account only income and gains of revenue nature that to the current year are recorded on the credit side only. करंट इयरचंच फक्त रेकॉर्डिंग आपण या ठिकाणी करतोय, अदर्स दुसरं करणार नाही आहोत. स्पेसमेनमध्ये आपल्याला दिसतंय बघा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये एक्सपेंडिचर डेबिट साईड जसं की तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे तसंच सेम, यामध्ये काही चेंजेस नाही आहेत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये एक्सपेंडिचर डेबिट साईड आहे आणि इन्कम क्रेडिट साईड. इथे पण सेम एक्सपेंडिचर डेबिट साईड आणि इन्कम क्रेडिट साईड. आता या ठिकाणी एक्सपेंडिचर ज्या सगळ्या आहेत मला वाटत नाही तुम्हाला जर फायनल अकाउंट व्यवस्थित प्रिपेअर असेल तुमचं स्टडी असेल तर तुम्हाला इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं म्हणजेच इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. एक्सपेंडिचर सगळे ओळखीचेच असणार जर फायनल अकाउंट असेल तर. ओके,
wages, printing stationery, rent, interest, conveyance, rent and taxes, insurance premium, audit fees, office expenses, telephone, mobile expenses, others related to not for profit concerns. ओके, then इन्कम साईड, यामध्ये जे इन्कम असेल ते सगळं क्रेडिट साईडला दिसणार. सबस्क्रिप्शन रिसिव्ड केलेलं असेल तर, त्यानंतर गव्हर्मेंट ग्रँट्स रिसिव्ड असतील तर, अदर सन्ड्री एक्सपेन्सेस रिसिव्ड असतील तर, ॲडमिशन फीज रिसिव्ड केलेली असतील तर, एखादं कुठलं तरी सेल केली असेल आणि त्यापासून प्रॉफिट झालेला असेल तर तो त्या ठिकाणी येणार. रेंट रिसिव्ड असेल, डिव्हिडंड रिसिव्ड असेल, इंटरेस्ट रिसिव्ड असेल, हे सगळे जेवढे रिसिव्ड केलेले आहेत म्हणजे इन्कम आहे ते आपले क्रेडिट साईडला येणार. आणि यामध्ये मात्र कोणत्याही प्रकारे ओपनिंग बॅलन्स नसतो. म्हणजेच ओपनिंग बॅलन्स कशाला म्हणणार आपण, जसं की टू बॅलन्स ब्रॉडडाऊन म्हटलं आहे बघा रिसिप्ट अँड पेमेंटला, तसाच या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटसाठी ओपनिंग बॅलन्स नसतो. ओके, देन हाऊ टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. Income and expenditure account is prepared on the basis of the profit and loss account. Otherwise, loss on the revaluation किंवा आपण काय म्हणू त्याला, हे जे नेचर यूज करतोय ते रेव्हेन्यूचं आहे, म्हणून रेव्हेन्यू नेचर आर डेबिटेड दिस अकाउंट अँड ऑल इन्कम अँड गेन्स ऑफ रेव्हेन्यू नेचर इज क्रेडिटेड टू दिस अकाउंट. दिस मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट सिमिलर टू दॅट प्रिपरेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ द फायनल अकाउंट. फायनल अकाउंटचं जे काही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे त्याच्या मेथडनुसारच आपण ते प्रिपेअर करतो आहे. ओके, फीचर्स सांगितलेत या ठिकाणी. आता फीचर्स काय सांगितलेत बघा, रेग्युलर फीचर्स. यामध्ये काय नाही, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. इन्कम एक्सपेंडिचर नॉमिनल अकाउंट आहे, कारण नॉमिनलचा रूल काय आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. डेबिट साईडला सगळ्या प्रकारचे एक्सपेन्सेस लॉसेस दिसत आहेत बघा या ठिकाणी, एक्सपेन्सेस लॉसेस तर आहेत डेबिटला. देन क्रेडिटला इन्कम अँड गेन्स. क्रेडिटला सगळ्या प्रकारचे इन्कम आहेत, गेन्स आहेत, कारण सगळे रिसिव्ड केलेले आहेत, म्हणजेच ते काय झालं आहे क्रेडिट साईडला. इन दिस अकाउंट ओनली रेव्हेन्यू एक्सपेन्सेस अँड रेव्हेन्यू इन्कम रिलेटिंग टू करंट इयर आर रेकॉर्डेड. या ठिकाणी करंट इयरशी रिलेटेड असणारे रेव्हेन्यू इन्कम्स अँड रेव्हेन्यू एक्सपेन्सेसचंच रेकॉर्डिंग या ठिकाणी केलं जाते. कॅपिटल एक्सपेंडिचर्स, कॅपिटल इन्कमचं रेकॉर्डिंग या ठिकाणी होत नाही. ओके, दिस अकाउंट इज जस्ट लाईक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इट गिव्स रिझल्ट ऑफ द वर्किंग ऑफ द ऑर्गनायझेशन. हे सेम कशाशी रिलेटेड आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला सिमिलर आहे, त्याच्यासारखं आहे, आणि हे काय करतं आहे ऑर्गनायझेशनचा वर्किंग रिझल्ट मेंटेन करते आहे. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज प्लेस ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्याच प्लेसवर किंवा त्याच्या जागेवर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न काय करते, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट करते. म्हणजेच फायनल अकाउंट किंवा प्रॉफिट ऑर्गनायझेशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करते, तर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न इन्कम अँड एक्सपेंडिचर प्रिपेअर करते. दिस अकाउंट इज प्रीपेड विथ द प्रायमरी एम्स ऑफ फाइंडिंग आउट surplus or deficit of the not for profit concern over a particular accounting year. This is the part of final account of not for profit concern and hence it is always prepaid with balance sheet. There are no opening balance in show in this account. At the end of the accounting year, the debit balance of this account show deficit and credit balance of this account indicate surplus. All cash items such as salaries paid, rent paid, etc., as well as non-cash items such as outstanding salaries, bad debt, return off, depreciation, provision for bad debt, discount, etc., are also recorded in this account. या ठिकाणी काय सांगितलंय, जसं की रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये फक्त कॅशशी रिलेटेड ट्रान्झॅक्शनचंच रेकॉर्डिंग केलं होतं, पण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये कॅश ट्रान्झॅक्शन ॲज वेल ॲज नॉन कॅश ट्रान्झॅक्शनचंही रेकॉर्डिंग केलं जातं आहे. त्यात खाली नंबर 8ला तुम्हाला काही
एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते मी सांगितले. अदर एक्झाम्पल आता जर बघायचे झाले तर आपल्याला या ठिकाणी आहेत इन्कम अँड एक्सपेंडिचर स्पेसमेनमध्ये. ओके.